नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आजचा विषय आहे पृथ्वीचे अंतरंग. बऱ्याचशा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समावेश केलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. पृथ्वीच्या अंतरंगाकडे जाण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी आपण माहीत करून घेऊयात. जसे की पृथ्वीचं क्षेत्रफळ. पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ आहे 510 दशलक्ष चौरस किलोमीटर. त्याचबरोबर पृथ्वीची सरासरी घनता ही घनता आहे 5.51 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आहे 9.807 मीटर प्रति सेकंद. तर पृथ्वीची त्रिज्या आहे 6371 किलोमीटर. आज तागायत पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची फारशी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. जी काय माहिती उपलब्ध आहे त्या माहितीचे एकूण दोन स्रोत पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष स्रोत, ज्यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची माहिती गोळा केली आहे. त्यामध्ये येते भूपृष्ठावरील खोदलेल्या खाणी. आणि दुसरा प्रत्यक्ष स्रोत आहे तो म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक. त्यानंतर काही अप्रत्यक्ष स्रोत आहेत, जसे की पृथ्वीची घनता, त्यानंतर पृथ्वीचं खोलीनुसार वाढत जाणारं तापमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूकंप लहरी. या सगळ्यांचा अप्रत्यक्षपणे अभ्यास करून पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचा अंदाज आपण बांधू शकतो. कलिंगडाचा काप जसा काढतो तसा जर पृथ्वीचा काप काढला तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीच्या अंतरंगाचे देखील 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे शिलावरण, ज्याला इंग्रजीमध्ये लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. दुसरा भाग आहे प्रावरण, ज्याला मॅन्टल असं म्हटलं जातं. तर तिसरा भाग आहे गाभा, ज्याला इंग्रजीमध्ये कोर असं म्हणतात. आपण इथून पुढच्या भागामध्ये यातल्या प्रत्येक भागाविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत. पृथ्वीचा सगळ्यात पहिला भाग म्हणजे शिलावरण, जो पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग समजला जातो. त्याला पृथ्वीचं सर्वात बाह्य आवरण असं म्हटलं जातं. या बाह्य आवरणामध्ये जो भूभाग आहे हा भूभाग 29% येतो. तर जलभाग जो आहे तो जलभाग 71% येतो. हा पूर्ण शिलावरणाचा जो भाग आहे हा पूर्ण भाग घनरूप अवस्थेमध्ये आढळतो. याची जाडी सर्वसाधारण 16 ते 40 किलोमीटर इतकी आढळते. भूभागाची जी जाडी आहे ती सरासरी जाडी 35 किलोमीटर इतकी आहे. पण हिमालय, रॉकी पर्वत अशा उंच पर्वतांच्या ठिकाणी ही जाडी 60 किलोमीटर पर्यंत आढळते. तर मैदानी प्रदेशात हीच जाडी 3 किलोमीटर पर्यंत आढळते. जलभागाची जाडी सरासरी ही 10 किलोमीटर इतकी आहे. या भागाचं तापमान, शिलावरणाचं जे तापमान आहे ते 3 डिग्री पासून 500 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आहे. म्हणजे आपण जसजसं खोल जाऊ, जसजसं पृथ्वीच्या अंतर्गत भागात जाऊ तसतसं तापमान वाढत जातं हे आपल्याला माहित आहे. शिलावरणाचे एकूण 2 भाग पडतात. एक सियाल आणि दुसरा सायमा किंवा त्याला सीमा असं म्हटलं जातं. शिलावरण हा पहिला थर आपण सांगितला. त्या पहिल्या थरामध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे सियाल आणि दुसरं म्हणजे सायमा. त्यातला पहिला जो थर आहे तो म्हणजे सियाल. सियाल हा 2 मूलद्रव्यांपासून बनलाय. एक म्हणजे सिलिका आणि दुसरं म्हणजे ॲल्युमिनियम. सिलिका व ॲल्युमिनियम यांच्या संयुगापासूनच सियालला सियाल हे नाव मिळालेलं आहे. सियालची जी खडकस्तर रचना आहे ही ग्रॅनाइट स्वरूपाची खडकस्तर रचना आहे. तर सियालची जाडी साधारण 10 ते 12 किलोमीटर इतकी आढळते. सियालची घनता 2.79 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी असून यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही प्रकारच्या भूकंप लहरी यामधून वाहतात. प्राथमिक लहरींचा वेग या ठिकाणी असतो 6.2 किलोमीटर प्रति सेकंद. तर दुय्यम लहरी ह्या प्राथमिक लहरींच्या पेक्षा कमी वेगाने म्हणजेच 3.36 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने वाहतात. शिलावरणाचा दुसरा थर आहे तो म्हणजे सीमा किंवा सायमा. सायमा हा जो थर आहे हा देखील सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 मूलद्रव्यांपासून बनला. सियाल प्रमाणेच याला देखील सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगातून निर्माण झालेलं सायमा हे नाव दिलं गेलंय.
सायमाची जी खडकस्तर रचना आहे ती पूर्णपणे बेसॉल्ट प्रकारची असून याची जाडी 15 ते 20 किलोमीटर इतकी आढळते. सायमा थराची घनता आहे 2.95 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. म्हणजे सियालपेक्षा ही घनता थोडी जास्त आहे. यामध्ये देखील प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही भूकंप लहरी प्रवास करतात आणि दोन्ही भूकंप लहरींचा वेग हा सियालपेक्षा थोडा जास्त असतो. प्राथमिक लहरी या 6.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करतात, तर दुय्यम लहरी 3.74 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने सायमा या थरातून प्रवास करतात. आता आपण सियाल व सीमा यांच्या दरम्यान असणाऱ्या कॉन्रॅड विलकतेबाबत बोलणार आहोत. काय आहे कॉन्रॅड विलकता? तर कॉन्रॅड विलकता म्हणजे सियाल व सीमा यांची ज्या भागात घनता बदलते व त्यामुळे सियाल व सीमा हे दोन थर विलग होतात, त्या विलगतेस कॉन्रॅड विलकता म्हणतात. यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचा दुसरा भाग म्हणजे प्रावरण. प्रावरण या थराची सरासरी जी जाडी आहे ती 35 ते 2900 किलोमीटर इतकी आढळते. तर या थराची जी घनता आहे ती घनता 3.3 ते 5.7 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आढळते. मुळात पृथ्वीच्या अंतरंगात जसं आपण जाऊ, पृथ्वीच्या अंतरंगात सर्वच ठिकाणी घनता ही सारखी नाहीये. ती त्या ठिकाणी आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्यावर आणि खनिज संरचनेवर अवलंबून असते. इथं मात्र प्रावरणाच्या ठिकाणी ती 3.3 ते 5.7 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे ही शिलावरणापेक्षा निश्चित जास्त घनता आढळते प्रावरणाची. जड आणि कठीण खडकांची संरचना या ठिकाणी प्रावरणात आढळते. प्रावरणामध्ये लोह आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण सर्वात जास्त आढळतं. या प्रकारची खनिज संरचना प्रावरणामध्ये आढळते. तर प्रावरणाचं तापमान जे आहे ते जवळपास 1700 डिग्री सेंटीग्रेड इतकं आढळतं. आपण मागे देखील बोललो आहे की जसजसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागात जाऊ तसतसं पृथ्वीचं तापमान वाढत जातं. शिलावरणाच्या बाबतीत आपण बोललो होतो ती 3 डिग्री पासून जवळपास 500 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान ते वाढतं. पण प्रावरणाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर प्रावरणाचं तापमान हे 1700 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढतंय. प्रावरणाचे देखील दोन भाग पडतात. एकाला आपण बाह्य प्रावरण असं म्हणतो तर दुसऱ्याला आपण आंतरप्रावरण असं म्हणतो. आता आपण आपल्या दुसऱ्या विलकतेबाबत बोलणार आहोत. पहिली विलकता आपण सांगितली होती ती म्हणजे कॉन्रॅड विलकता, जी शिलावरणाच्या सियाल आणि सायमा या दोन थरांच्या दरम्यान येते. आता आपण बोलणार आहोत ती म्हणजे मोह विलकता. मोह विलकता जी सीमा थराच्या खाली शिलावरण व प्रावरण यांना विलग करणारी संक्रमण सीमा आहे. या संक्रमण सीमेला आपण मोह विलकता असं म्हणतो. म्हणजे शिलावरण आणि प्रावरण यांना वेगळे करणारी जी विलकता आहे तिला आपण मोह विलकता असं म्हणतो. मोहोरोवेसिक या शास्त्रज्ञानं या विलकतेचा शोध लावला म्हणून तिला आपण मोह विलकता असं नाव दिलेलं आहे. याशिवाय प्राथमिक भूकंप लहरी ज्या आहेत या भूकंप लहरींची गती या विलकतेत अचानक वाढते. भूकंप लहरी या प्रावरणातून शिलावरणात ज्यावेळी प्रवास करत असतात त्यावेळी या मोह विलकतेतून प्रवास करतात आणि या मोह विलकतेतून ज्यावेळी त्या प्रवास करतात त्यावेळी त्यांची असणारी जी गती आहे ती गती त्यांचा जो वेग आहे तो अचानक या विलकतेत आल्यानंतर त्याची वाढ होते. प्रावरणाचे दोन भाग पडतात असं आपण सांगितलं होतं. त्यातला पहिला म्हणजे बाह्य प्रावरण आणि दुसरा म्हणजे आंतरप्रावरण. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे बाह्य प्रावरणाचा भाग आहे, ज्याला आपण ॲस्थोनोस्फेअर असं देखील म्हणतो. या बाह्य प्रावरणामध्ये सल्फाईडचं प्रमाण सर्वात जास्त आहे, म्हणून या बाह्य प्रावरणाची खनिज संरचना सल्फाईड युक्त आहे असं म्हटलं जातं. तर याची जी जाडी आहे ही 42 ते 700 किलोमीटर पर्यंत आढळते. भूकंप लहरींच्या बाबत बोलायचं झालं तर बाह्य प्रावरणात भूकंप लहरींची तीव्रता ही कमी होते. प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही प्रकारच्या भूकंप लहरींची तीव्रता बाह्य प्रावरणात आल्यानंतर ती कमी होते. इतकी कमी होते की ही या ठिकाणी या बाह्य प्रावरणाला मंदगती विभाग असं म्हटलं जातं, ज्याला लो वेलॉसिटी झोन असं देखील म्हणतात. मित्रांनो, बाह्य प्रावरणानंतरचा दुसरा भाग म्हणजे
तसं बघायला गेलं तर अंतरंगाचे जे भाग पडतात त्या भागाच्या मध्यभागी अंतरप्रावरण येतं, म्हणून त्याला मेसोस्फिअर असं म्हटलं जातं। यामध्ये निकेल आणि लोह ही दोन खनिजे सर्वात जास्त प्रमाणात आढळतात। अंतरप्रावरणाची जी जाडी आहे ती 700 पासून सुरू होते, ती 2900 किलोमीटर पर्यंत आढळते आणि अंतरप्रावरण हे पूर्णपणे आपल्याला घनरूप अवस्थेत आढळतं। आपण याआधी कॉन्रॅड आणि मोहो या दोन विलकता बघितलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बाह्यप्रावरण आणि अंतरप्रावरण यांच्या दरम्यान असणारी आपली तिसरी विलकता म्हणजे रेपेट्टी विलकता। रेपेट्टी विलकता ही बाह्यप्रावरण आणि अंतरप्रावरण यांच्या दरम्यानचा जो सीमावर्ती भाग आहे, या सीमावर्ती भागालाच रेपेट्टी विलकता असं म्हटलं जातं। प्रावरणानंतरचा तिसरा भाग जो येतो तो म्हणजे गाभा। पण या गाभा या भागाकडे जाण्यापूर्वी आपण आणखी एका विलकतेबाबत माहिती करून घेणार आहोत। आपण कॉन्रॅड विलकता बघितली होती, जी सियाल आणि सायमा यांना वेगळं करते। त्यानंतर आपण शिलावरण आणि प्रावरण यांच्या दरम्यान असणारी मोह विलकता बघितली। तर आत्ताच आपण बाह्यप्रावरण आणि अंतरप्रावरण यांच्या दरम्यान असणारी रेपेट्टी विलकता देखील बघितली। त्याचप्रमाणे हा जो प्रावरणाचा भाग आहे, हा प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारी, यांच्या दरम्यान असणारी एक विलकता आहे। या विलकतेला आपण गटेनबर्ग विलकता असं म्हटलं जातं। प्रावरण व गाभा यांच्या दरम्यानचा सीमावर्ती भाग या भागालाच गटेनबर्ग विलकता असं म्हणतात। पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा महत्वाचा भाग म्हणजे गाभा, ज्याला इंग्रजीमध्ये कोर असं म्हटलं जातं। या ज्या गाभ्याची जाडी आहे ती 2900 किलोमीटर पासून सुरू होते, ते साधारण 6371 किलोमीटर पर्यंत ही जाडी आढळते। याची जी घनता आहे, या संपूर्ण गाभा हा सगळ्यात जास्त जाडीचा भाग म्हणून ओळखला जातो पृथ्वीच्या अंतरंगामध्ये। याची घनता जी आहे ती 9.5 ते 14.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे। यावरून आपल्या एक लक्षात येईल की जसजसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागात जाऊ, जसजसं पृथ्वीच्या खोलवर भागात जाऊ, तसतसं पृथ्वीची घनता ही आपल्याला वाढत गेलेली दिसते। या गाभ्यामध्ये निकेल आणि लोह या दोन खनिजांचं प्रमाण सर्वात जास्त आढळतं। या दोन खनिजांचं प्रमाण इतकं जास्त आढळतं की या दोन खनिजांच्या संयुगावरूनच गाभ्याला निफे असं देखील म्हटलं जातं। गाभ्याचं जे तापमान आहे, त्या तापमान अंदाजे 2700 डिग्री सेंटीग्रेड इतकं आहे। गाभ्याच्या या भागातून प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही लहरी प्रवास करतात। फक्त त्या प्रवास करत असताना त्यांचा वेग कमी जास्त होत असतो। प्राथमिक लहरी या 13.7 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगानं सुरुवातीला प्रवास करतात, मात्र त्यांचा वेग कमी होऊन तो 8 किलोमीटर प्रति सेकंद इतका देखील होऊ शकतो। प्राथमिक लहरी घन, द्रव आणि वायू अशा तिन्ही पदार्थातून प्रवास करताना आढळतात, मात्र दुय्यम लहरी गाभ्यामध्ये फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, त्या द्रव आणि वायू पदार्थातून प्रवास करीत नाहीत। शिलावरण आणि प्रावरणाप्रमाणेच गाभ्याचे देखील दोन भाग पडतात, त्यातला एक भाग म्हणजे बाह्य गाभा आणि दुसरा भाग म्हणजे अंतर्गाभा होय। गाभ्याचे जे दोन भाग केले जातात, त्यातला जो बाहेरचा भाग आहे, ज्याला बाह्य गाभा असं म्हटलं जातं, इंग्रजीत त्यालाच आउटर कोर असं म्हटलं जातं। या भागाची जी जाडी आहे ती साधारण 2900 किलोमीटर पासून सुरुवात होते, याची ती 5150 किलोमीटर पर्यंत आढळते आणि बाह्य गाभा हा पूर्णपणे द्रवरूप अवस्थेत आढळतो। त्याची जी घनता आहे ती 10 ते 12.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे। तर भूकंप लहरी ज्या आहेत, प्राथमिक लहरी या भागातून प्रवास करतात, मात्र दुय्यम लहरी या भागातून प्रवास करत नाहीत। याचं कारण मी मगाशी आपल्याला सांगितलं होतं की दुय्यम लहरी या गाभ्यामध्ये फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, त्या द्रव पदार्थातून किंवा वायू पदार्थातून प्रवास करत नाहीत आणि बाह्य गाभा हा द्रवरूप अवस्थेत असल्यामुळे दुय्यम लहरी या भागातून प्रवास करीत नाही। यानंतर पृथ्वीचा जो सर्वात आतील भाग किंवा जो गाभ्याचा जो अंतर्गत भाग आहे, ज्याला आपण अंतर्गाभा किंवा इनर कोर असं देखील म्हटलं, हा येतो।
याची जाडी 5150 किलोमीटर पासून याची सुरुवात होते, ती 6371 किलोमीटर पर्यंत ही जाडी आढळते. हा अंतर्गाभा जो आहे तो घनरूप अवस्थेत आपल्याला आढळतो आणि याची जी घनता आहे ती निश्चित बाह्य गाभ्यापेक्षा जास्त आढळते. 13.3 पासून ते 13.6 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी घनता अंतर्गाभ्याची आढळते. यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगात जे विविध थर आपण बघितले, त्या विविध थरांच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या विलकता बघितल्या. आपण कॉन्राड विलकता, मोह विलकता, रेपट्टी विलकता, गटेनबर्ग विलकता या विलकता आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत. यानंतर जी विलकता येते ती म्हणजे लेहमन विलकता. बाह्यगाभा आणि अंतर्गाभा यांच्या दरम्यान असणारी ही लेहमन विलकता आहे. यालाच संक्रमण विभाग, ट्रान्झिशन झोन असं देखील म्हटलं जातं. ही जी लेहमन विलकता आहे यालाच आपण संक्रमण विभाग किंवा ट्रान्झिशन झोन असं देखील म्हणतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 भाग आपण बघितले. त्यातला पहिला भाग आपण म्हटलं तो म्हणजे शिलावरण. शिलावरणाचे 2 थर आपण समजून घेतले, एक म्हणजे सियाल आणि दुसरा म्हणजे सायमा किंवा त्यालाच आपण सीमा असं म्हटलं. सियाल आणि सायमा यांच्या दरम्यान असणारी कॉन्राड विलकता आपण माहीत करून घेतली. यानंतर येतो तो म्हणजे अंतरंगाचा दुसरा भाग, ज्याला आपण प्रावरण असं म्हटलं. प्रावरण आणि शिलावरण यांना विलग करणारी मोह विलकता काय आहे हे आपण समजून घेतलं. प्रावरणाचे देखील 2 भाग आहेत. त्यातल्या बाहेरच्या भागाला आपण बाह्य प्रावरण, तर नंतरच्या भागाला आपण आंतरप्रावरण असं म्हटलं. या बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण यांच्यामध्ये देखील असणारी रेपेट्टी विलकता आपण समजून घेतली. त्याचबरोबर तिसरा जो भाग येतो पृथ्वीच्या अंतरंगाचा तो म्हणजे गाभा, आणि प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान असणारी गटेनबर्ग विलकता ही देखील आपण माहीत करून घेतली. शिलावरण आणि प्रावरण याप्रमाणेच गाभ्याचे देखील 2 भाग पडतात. त्यातला एक भाग म्हणजे बाह्य गाभा, आणि जो पृथ्वीच्या सर्वात शेवटचा अंतर्गातला जो भाग आहे त्याला आपण अंतर्गाभा असं म्हणतो. हे दोन्ही भाग आपण समजून घेतले आणि या दोन्हींच्या दरम्यान असणारी लेहमन विलकता आपण समजून घेतली. तर धन्यवाद मित्रांनो. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.